चला लक्ष द्या. जसं की आपण M1 साठी युट्यूबवर व्हिडिओ अपलोड केले, सेम त्याच पद्धतीने आपण M2 चे व्हिडिओ पासिंग पुरते तरी समजा 7 ते 8 टॉपिक मी टाकून देईल. ओके, एक जर टॉपिक तुम्ही 5 मार्काचा धरला तर 7 टॉपिकचे 35 मार्क व्हायले. ओके, 7 टॉपिक, हे 7 टॉपिक असतील पेपरात येणारच, जे की पेपरात येणारच. ओके, ते 35 मार्क आणि पासिंगला आपल्याला पाहिजे फक्त 24 मार्क. ओके, हे 7 टॉपिक मी डिस्कस करणार आहे. ओके, लवकरात लवकर या चॅनलवर आपले 7 टॉपिक दिले जातील. ओके, आणि मी असे टॉपिक हे 7 निवडलेले आहेत की हे पेपर मॅक्झिमम हेच टॉपिकवर प्रश्न विचारते. ओके, तर आपण सुरुवात करणार आहे 5व्या युनिट पासून. ओके, तर 5व्या युनिटला एक टॉपिक आज आपण डिस्कस करणार आहे, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. ओके, तर आपण आज डिस्कस करणार आहे न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. यातले आपले सॉल्व्ह करायचे फक्त 4 प्रश्न दिलेले राहतील, प्रश्न सॉल्व्ह करायचे 2च. मग 5व्या युनिट मध्ये 5 टॉपिक आहेत. 5व्या युनिट मध्ये किती टॉपिक येतात? 5. त्यातले मी तुम्हाला 3 शिकवणार, 2 कोणती तुम्ही सोडून दिले तरी चालते. ओके, त्या 3 पैकी तुम्हाला सॉल्व्ह करायचे 2च. 5 टॉपिकचं युनिट 5 मध्ये 5 टॉपिक आहेत, तर 5 पैकी 5 अभ्यास करायची गरज नाही. त्यातले मी 3 शिकवणार, ते 3च टॉपिक अभ्यास करायचा. ओके, बिकॉज 3 जर शिकवले मी तुम्हाला कोणते 2 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह होते. त्यातला सगळ्यात महत्वाचा आणि सोपा टॉपिक म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. याचे मार्क गेलेच नाही पाहिजे. या टॉपिकचे जर मार्क गेले समजाच अवघड आहे तुमचं, याचे मार्क गेलेच नाही पाहिजे. ओके, तर चला डिस्कस करू आपण. ओके, तर जस्ट न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग म्हणजे काय आणि 5व्या युनिट मध्ये काय शिकायचं आपल्याला. तर 5वं जे युनिट आहे आपलं ते सगळं डिपेंड आहे ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशनचं ऍप्लिकेशन घेऊन आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे. मग डिफरन्शियल इक्वेशन मध्ये काय काय शिकलो आपण, तर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायच्या मेथड शिकलो. मग कोणकोणत्या मेथड शिकलो? वर्ग 12 मध्ये बोलायला ना, वर्ग 12 मध्ये आपण शिकलो व्हेरिएबल सेपरेबल मेथड. पहिली मेथड सगळ्यात कॉमन मेथड कोणती आहे? व्हेरिएबल सेपरेबल मेथड. ओके, नंतर होती होमोजिनियस मेथड, नंतर होती रिड्यूस टू होमोजिनियस, आणि याच्या नंतर होती रिड्यूस टू व्हेरिएबल सेपरेबल मेथड. वर्ग 12 सांगायला. मग आता आपल्याला इंजिनिअरिंग मध्ये काय शिकायचं, तर इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला ह्या मेथड शिकायच्या. पहिली मेथड म्हणजे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, फर्स्ट ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. दुसरी मेथड म्हणजे होती आपली एक्झॅक्ट, आणि तिसरी मेथड होती आपली बर्नौलीज इक्वेशन. याच्यावर पण आपण डिस्कस करणार आहे. ओके, या 3च मेथड आपल्याला ते शिकायच्या. ओके, मग आता डिफरन्शियल इक्वेशन मध्ये सॉल्व्ह करायसाठी एखादं डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे, जसं की हे डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे. ओके, मग हे डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं. तर डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचं सगळ्यात कॉमन मेथड. आता इंजिनिअरिंगला 3च मेथड आहेत, लिनियर, एक्झॅक्ट आणि बर्नौली. पण सगळ्यात कॉमन जर मेथड असेल डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायची, तर पहिल्यांदा पाहायचं डिफरन्शियल इक्वेशन साठी ही मेथड लागते का, व्हेरिएबल सेपरेबल मेथड लागते का. तर सर व्हेरिएबल सेपरेबल मेथड म्हणजे काय, तर व्हेरिएबल सेपरेबल मेथड म्हणजे काहीच नाही, तुमच्या नावातच आहे, सेपरेट, काहीतरी सेपरेट करायचं. जसं की तुम्हाला 2 मिनिटासाठी मी सांगतो, मी जर म्हणलं इंटिग्रेशन ऑफ एक्स डीएक्स, तर तुम्ही आता इंटिग्रेशन सांगता x² + c. जसं की मी इंटिग्रेशन म्हणलं टी dt, तर याचं इंटिग्रेशन आहे t² + c. बट मग मी जर इंटिग्रेशन म्हणलं y dx काय येईल, तर पॉसिबल आहे का? आता याचं उत्तर आहे y मध्ये येईल का x मध्ये येईल. बिकॉज मला सांगायचं काय, इथे इंटिग्रेट तुम्ही x न करायला ना, तर आतलं फंक्शन xच पाहिजे. जर इंटिग्रेशन तुम्ही t न करायले, तर इंटिग्रेशनच्या आतली हे फंक्शन tच पाहिजे. मग इथे इंटिग्रेशन कशाने करायला, तुम्ही x न करायले, म्हणजे आतलं फंक्शन xच पाहिजे, तरच इंटिग्रेशन पॉसिबल होईल, अदरवाइज इंटिग्रेशन पॉसिबल होणार नाही. ओके, मग तुम्हाला हे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचं, ऐका मी काय बोलतो त्या. डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचं म्हणजे इंटिग्रेट करायचं. काय करायचं? इंटिग्रेट करायचं. इंटिग्रेट का करायचं, आपल्याला जनरल मध्ये कोणते एखादं डिफरन्शियल इक्वेशन असो, ते साधं इक्वेशन असो, ते सॉल्व्ह करायचं म्हणजे त्यातल्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काढायच्या. मग त्यात व्हेरिएबल कोण कोण आहे, एक्स आणि वाय. बट एक्स आणि वाय कुठे अटकलेले आहेत, या डे रूटच्या आतने अटकलेले आहेत. मग डे रूट कॅन्सल करावं लागेल, कारण ते डे रूटच्या आतने अटकलेले म्हणजे डे रूट
एक्स वाय बाहेर काढायला लागतील ना. मग एक्स वाय डेरिव्हेटिव्हच्या बाहेर कोण काढते, तर सरळ सरळ डेरिव्हेटिव्ह बाहेर कोण कॅन्सल करते, डेरिव्हेटिव्ह एकच गोष्ट कॅन्सल करते, ते म्हणजे कोण, इंटिग्रेशन. मग याचं इंटिग्रेशन करायचं. पण मी जस्ट सांगितलं ना, इंटिग्रेशन करण्यासाठी इथे एक्स जर असेल, इथे एक्स, ते एक्सचं फंक्शन पाहिजे, मी तरच इंटिग्रेट करू शकतो. मग मला सांगा, इथं डीवाय आहे का नाही, तर डीवाय संग वायच पाहिजे तरच इंटिग्रेट करू शकतो, आणि या डीएक्स संग एक्स पाहिजे तरच इंटिग्रेट करू शकतो. मग काय करा, हा वाय इकडे घेऊन जा आणि हा डीएक्स इकडे घेऊन जा, म्हणजे काय येणार, वाय डीवाय इज इक्वल टू एक्स डीएक्स. यालाच म्हणायचं व्हेरिएबल सेपरेबल. व्हेरिएबल सेपरेबल म्हणजे काय, डीवायचं हे फंक्शन, डीवायचं जे कोएफिशियंट आहे ते, आता इथं काय आहे डीवायचं कोएफिशियंट, डीवायचा हा इथे आपण इथं डिफरन्शिएट कशाने केलं, वाय ना, त्याचं कोएफिशियंट काय पाहिजे, वाय. इथं काय एक्स आहे, इथं काय पाहिजे, एक्स. म्हणजे इथं डीवाय असेल तर इथं याचं सोबती जे लागेल कोएफिशियंट ते वायचं फंक्शन लागेल. इथं जर डीएक्स असेल तर त्याचं कोएफिशियंट काय लागेल, आपल्याला एक्सचं फंक्शन लागेल. सपोज इथं जर असतं डीटी, त्याचं कोएफिशियंट कशाचं फंक्शन लागत असेल, टीचं फंक्शन लागत असेल, त्याला म्हणायचं व्हेरिएबल सेपरेट. झालं. आता व्हेरिएबल सेपरेट झाले, याला इंटिग्रेट करा. मग इंटिग्रेशन करायचं, वाय डीवाय इज इक्वल टू इंटिग्रेशन एक्स डीएक्स प्लस सी. याचा येणार वाय स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी. याला म्हणायचं सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. तर सगळ्यात कॉमन मेथड असते डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायची, व्हेरिएबल सेपरेबल मेथड, जी की आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग मध्ये लागणार आहे, म्हणून मी तुम्हाला 5 मिनिटं बोललो. ओके. मग सपोज सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, 5 मार्क जाऊ द्यायचं नाही. हे जे लेक्चर मी शूट करायला, मी 4 गणित शिकवणार, हे 4 गणित ज्याला समजले कोणतं गणित सॉल्व्ह करतात त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या. मग सपोज तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं, जसं की dy अपॉन dx इज इक्वल टू y बाय एक्स. हे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचं. डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायची पहिली मेथड म्हणजे काय असते, व्हेरिएबल सेपरेबल मेथड. मग व्हेरिएबल सेपरेबल मेथड सॉल्व्ह करा. व्हेरिएबल सेपरेबल मेथड काय सांगते, y संग y पाहिजे, x संग x पाहिजे. मग काम करा, हा y इकडे घेऊन जा आणि हा dx तिकडे घेऊन जा, म्हणजे इथे dy बाय y इज इक्वल टू dx अपॉन x. झालं व्हेरिएबल सेपरेट. इंटिग्रेट करा. इंटिग्रेशन केल्यानंतर काय नाही, log y इज इक्वल टू log x प्लस c. झालं. याला म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशन सोल्युशन. ओके. मग सिमिलरली जर मी आता असा प्रश्न लिहिला, d थिटा बाय dt इज इक्वल टू मायनस के इन ब्रॅकेट थिटा मायनस थिटा 0. आता हे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचं. डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायसाठी त्याला इंटिग्रेट करावं लागते. इंटिग्रेट कधी पॉसिबल आहे, या dt संग टीचं फंक्शन पाहिजे आणि थिटा संग थिटाचं फंक्शन पाहिजे. मग थिटा संग थिटाचं फंक्शन पाहिजे तर हा सगळी टर्म इकडे घेऊन यायची. मग हे येणार डी थिटा बाय थिटा मायनस थिटा 0 इज इक्वल टू मायनस के dt. आता हे के कॉन्स्टंट असल्यामुळे कोणीकडे ठेवलं तरी चालते. थिटा संग थिटा आला आणि टी संग काहीच नाही म्हणजे कॉन्स्टंट चालते. सर्व व्हेरिएबल सेपरेट झाले, इंटिग्रेट करा. मग नेक्स्ट स्टेप मध्ये इंटिग्रेशन काय येणार, प्लस सी. ते इंटिग्रेशनची पहिली मेथड सांगतो. जर खालचं डेरिव्हेटिव्ह वर ऍड होत असेल, आता याचं उत्तर काय असते, लॉग एक्स. याचं उत्तर लॉग एक्स का आलं, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक हा फॉर्म्युला आहे आणि दुसरा फॉर्म्युला आहे. जर भागाकाराला इंटिग्रेशन मध्ये 1000 वेळा सांगतो, इंटिग्रेशन मध्ये जर भागाकार आला ना तर 99% ध्यानात ठेवायचं, 99% हा फॉर्म्युला लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. हा फॉर्म्युला लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. हा फॉर्म्युला काय सांगते, जर खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्ट असेल, म्हणजे डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये ऍडजस्ट असेल, म्हणजे खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्ट असेल तर लॉग ऑफ मॉड ऑफ खालची टर्म. मग सिमिलरली मला सांगा, एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय 1 हे वर ऍडजस्ट, मग खालचं डेरिव्हेटिव्ह जर वर ऍडजस्ट असेल तर लॉग ऑफ खालची टर्म. मग सिमिलरली काय बोललो मी, इंटिग्रेशनला सोपं आहे, काहीच अवघड नाही. भागाकार आला तर 99% हा फॉर्म्युला लागण्याचे चान्सेस आहेत. मग इथं भागाकार आला तर एकच काम करायचं, खालचं डेरिव्हेटिव्ह वर ऍड ते का पाहायचं. मग थिटा, आता थिटा 0 हा कॉन्स्टंट आहे. थिटा 0 जे बेसला 0 असते ना ते ऑलवेज कॉन्स्टंट असते. का असते ते कॉन्स्टंट. मग थिटा 0चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार, उरला थिटा. थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय असते, थिटाचं डेरिव्हेटिव्ह थिटानं करायचं, काय येणार 1. इथं काय येणार म्हणजे 1 आहे. म्हणजे खालचं डेरिव्हेटिव्ह वर ऍड झालं तर लिहायचं लॉग ऑफ खालची टर्म इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन काय येणार टी प्लस सी. याला म्हणायचं सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. पहिली मेथड आहे व्हेरिएबल सेपरेबल मेथड. ओके. एक एक गोष्ट काळजीपूर्वक समजून घ्या. एकाच्यात समजणं असेल तर दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये समजून जाईल तुम्हाला. मी काय बोलतोय की गोष्ट समजून घ्या. मग आपल्याला सॉल्व्ह करायचं, आपण आज जे सॉल्व्ह करणार तेच करणार न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. मग जसं की प्रत्येक मॅथचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काहीतरी काय ना फॉर्म्युला असते. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग साठी पण काय ना काय फॉर्म्युला असेल, जे की तुम्ही वर्ग 12 मध्ये फिजिक्स मध्ये पण शिकले, मॅथ मध्ये पण शिकले. तोच टॉपिक रिपीट आहे यावेळेस.
ओके, तर पहिली गोष्ट न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग म्हणल्यावर न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग म्हणल्यावर दोन गोष्टी तुमच्या समोर येतील. एक म्हणजे त्याचं स्टेटमेंट, एक म्हणजे काय त्याचं स्टेटमेंट, आणि दुसरं म्हणजे त्याचं सोल्युशन. काहीतरी दिलेलं राहील किंवा त्याचं सोल्युशन काढायचं. आतापर्यंत युनिव्हर्सिटीचा रेकॉर्ड आहे, स्टेटमेंट त्यांनी कधीच विचारलेलं नाही, विचारलेलं फक्त सोल्युशन. असा प्रॉब्लेम होते त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. बट काय व्हायला दरवेळेस पॅटर्न चेंज असल्यामुळं कधी कधी एखाद्या वेळेस 4 मार्क्ससाठी सोल्युशन विचारतील, 1 मार्क्ससाठी स्टेटमेंट विचारू शकते. मग त्यासाठी विचारणार तर नाहीच, एवढी गॅरंटी मला पण आहे, विचारणार तर नाहीत, पण तरी एक मन आहे भूक नसावं पण शिदोरी असावं. तरी आपण काय करू, त्याचं स्टेटमेंट मी तुम्हाला सांगेल. स्टेटमेंट एकदम पानतड आहे, 2-4 गोष्टी ध्यानात ठेवल्या की स्टेटमेंट तयार होते. ओके, तर ध्यानात ठेवा. असं मग त्यासाठी आपण काय करू, पहिलेच आपण आपल्या पद्धतीने तयार येतो. असं पहिली गोष्ट त्याचं स्टेटमेंट विचारणार नाहीत, 1000 वेळा सांगायला विचारणार नाहीत, पण तरी एखाद्या वेळेस 1 मार्कासाठी स्टेटमेंट विचारू शकते आणि 4 मार्कासाठी प्रॉब्लेम विचारू शकते. म्हणून मी तुम्हाला स्टेटमेंट सांगतो. ओके, मग समजून घ्या पहिली गोष्ट स्टेटमेंट साठी करायचं काय. तर स्टेटमेंट साठी पहिली गोष्ट फॉर्म्युला जर माहित असेल त्याचा फॉर्म्युला, तर फॉर्म्युला जर माहित असेल तर फॉर्म्युला बोलायचं शिका. आतापर्यंत आपण काय केलं, आणि पाठ केलं आणि नंतर फॉर्म्युला यायला पाठांतर सोडून द्या, थोडं स्मार्ट वर्क करा. हा न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग साठी फॉर्म्युला आहे, जे की तुम्ही वर्ग 12 मध्ये शिकले. हाच फॉर्म्युला इथे यूज करायचा. आता मी काय करणार, लोकांसारखं कॉपी पेस्ट नाही करणार पुस्तकासारखं, पण पुस्तकात पहिल्यांदा स्टेटमेंट दिलं, आता ते खिडकी लावतात तेवढं करा, ते उजेड करायला खिडकी लावून घेते आणि पडदा लावून घ्या. जसं की पुस्तकात इन जनरल काय असते, पहिल्यांदा लिहायचं स्टेटमेंट आणि नंतर फॉर्म्युला लिहायचं. पण एखाद्या स्टेटमेंटचा फॉर्म्युल्याचं रिलेशन जर असेल ना, तर थेरी कधीच ध्यानात नाही ठेवायचं, त्या फॉर्म्युल्यावर थेरी बनवायची. ओके, फॉर्म्युला थेरी बनवायची तर ती मी कसं सांगणार पाहिजे 1 मार्क्ससाठी. लय पांचट कार्यक्रम आहे, स्टेटमेंट किती सोपं आहे. हा फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा, हा फॉर्म्युला ध्यानात ठेवला तर तुमचे 5 मार्क कुठेच गेले नाही. ओके, तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला ध्यानात ठेवण्यासाठी 2 गोष्टी अलग गोष्टी सांगतो तुम्हाला, चालते. तर जसं की मी तुम्हाला जर म्हणलं ऍक्सेलरेशन म्हणजे काय बाबा, तर तुम्ही असा फॉर्म्युला लिहिता आणि तुमच्या तोंडपाठ असते. ऍक्सेलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. जर मी तुम्हाला विचारलं बाबा व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. जर मी तुम्हाला विचारलं बाबा जर्क म्हणजे काय, तर रेट ऑफ चेंज ऑफ ऍक्सेलरेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग तुम्हाला जर जर्क विचारलं, तुम्ही म्हणा रेट ऑफ चेंज ऑफ ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणलं म्हणाले रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, आणि व्हेलॉसिटी जर विचारली तर म्हणाले तुम्ही रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स. म्हणजे तुमच्या एवढं लक्षात आलं, जिथं d/dt शब्द लागतो ना, तिथे एक शब्द कॉमन असते. काय माहिती का, d/dt जिथं शब्द लागल तिथे एक शब्द कॉमन असते. काय, द रेट ऑफ चेंज ऑफ, हा शब्द कॉमन येणार. एवढं फिक्स झालं. हे कळलं कसं आपल्याला, या 3 गोष्टींवर कळलं. जर d/dt लागलं हा शब्द लिहायचाच, याच्यात पाठ करण्यासारखं काहीच नाही. तर जसं की तुमच्या ऑलरेडी पाठ आहे, जिथं d/dt शब्द लागला तिथे शब्द लिहायचा, तर द रेट ऑफ चेंज ऑफ ते विथ रिस्पेक्ट टू टाइम जे असेल ते झालं. मग सिमिलरली इथं पण शब्द लागला d/dt, त्याच्यावर स्टेटमेंट काय ठरेल, पहिली ओळ द रेट ऑफ चेंज ऑफ. ओके, मग एवढं स्टेटमेंट झालं आपलं तयार. हे कशासारखं दिसेल, अल्फा नाही, याला म्हणायचं प्रोफेशनल साइन. याला काय म्हणायचं, प्रोफेशनल साइन. ओके, याला काय म्हणायचं, प्रोफेशनल साइन. आता इथं विषय राहिला थिटा आणि θ0 म्हणजे काय. तर थिटा म्हणजे टेम्परेचर ऑफ बॉडी आणि θ0 म्हणजे टेम्परेचर ऑफ सराउंडिंग, म्हणजे आजूबाजूचं टेम्परेचर. जसं की आता सध्या मी रूम मध्ये, तर मग आजूबाजू काय रूम आहे, इथं टेम्परेचर काय सराउंडिंग. इथं सध्या मी व्हिडिओ बनवले, व्हिडिओ मध्ये टेम्परेचर ऑफ सराउंडिंग काय राहील, मी एका रूम मध्ये, ते जे रूमचं टेम्परेचर झालं तेच टेम्परेचर ऑफ सराउंडिंग झालेलं आहे. या 2 गोष्टी ध्यानात ठेवायच्या, टेम्परेचर ऑफ बॉडी म्हणजे थिटा आणि टेम्परेचर ऑफ सराउंडिंग म्हणजे θ0. याच्यात कन्फ्युजन व्हायचं नाही. ओके, एवढं ध्यानात ठेवायचं. तर टेम्परेचर ऑफ बॉडी चेंज होईल आणि θ0 फिक्स राहील. ओके, नेहमी ध्यानात ठेवायचं. फिक्स असते म्हणून तर θ0 ना पण ज्या गोष्टी फिक्स असते त्या बेसला आपण नॉट देतो. नॉट आला म्हणजे समजा ती गोष्ट फिक्स आहे. ओके, झालं, इथपर्यंत झालं आपलं. मग आता एक शब्द काय करतो, आता थोडं पुढे जा. d/dt लागले म्हणजे काय म्हणायचं, रेट ऑफ चेंज ऑफ. हा थिटा म्हणजे काय, टेम्परेचर ऑफ बॉडी. मग पहिलं स्टेटमेंट काय होईल, रेट ऑफ चेंज ऑफ
रेट ऑफ चेंज ऑफ थिटा म्हणजे कोण टेम्परेचर ऑफ बॉडी विथ रिस्पेक्ट टू टाइम. कळलं. मग याच्याहून काय एक वळ तयार होईल डी बाय डी टी म्हणजे काय रेट ऑफ चेंज ऑफ थिटा म्हणजे काय टेम्परेचर ऑफ बॉडी आणि काय टी. मग याच्यावर स्टेटमेंट काय करेल रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर ऑफ बॉडी विथ रिस्पेक्ट टू टाइम. कळलं कसं पाठ करायची गोष्टच नाही. काळजीपूर्वक लक्ष द्या. डी बाय डी टी लागला म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ थिटा म्हणजे कोण टेम्परेचर ऑफ बॉडी विथ रिस्पेक्ट बाय टाइम. म्हणजे डी थिटा बाय डी थिटा बाय डी काय म्हणता येईल द रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर ऑफ बॉडी विथ रिस्पेक्ट टू टाइम. झालं. हे नंतर काय अल्फा अल्फा नाही म्हणायचं त्याला म्हणायचं प्रोफेशनली. ओके प्रोफेशनल आज जसं काय असतं डायरेक्टली प्रोफेशनल युनिव्हर्सली प्रोफेशनल याला म्हणायचं प्रोफेशनल. आणि दोघांचं काय दिसते तुम्हाला मायनस. आता कसं असते एक तर याला मी मायनस म्हणू शकतो याला मी सबट्रॅक्शन म्हणू शकतो याला मी काय म्हणू शकतो माहिती का डिफरन्स पण म्हणू शकतो ना. मायनसला तीन गोष्टी आहेत. पण आता ही लँग्वेज फिजिक्सच्या लँग्वेज मध्ये प्रत्येक शब्द काय बसेल मायनस बसेल सबट्रॅक्शन बसेल का डिफरन्स बसेल. तर थोडं तुमचं जर ऑब्झर्वेशन असेल जर पुस्तकं वाचले असतील तर डिफरन्स शब्द हा सायन्सच्या भाषेत परफेक्ट बसतो. मी असं पण म्हणू शकतो दोघांमध्ये सबट्रॅक्शन दोघांमध्ये मायनस आणि दोघांमध्ये डिफरन्स. पण सगळ्यात जास्त पॉवरफुल शब्द कोणता बसते चांगला कोणता ऐकायला कोणता चांगला वाटते डिफरन्स. ओके मग डिफरन्स कोणाकोणामधला आहे थिटा थिटा म्हणजे कोण टेम्परेचर ऑफ बॉडी थिटा 0 म्हणजे कोण टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. तेच तर बोलायचं तुम्हाला सगळं लिहिलेलं आहे. मग आता याच्यावर प्रॉपर स्टेटमेंट काय होईल ते सांगा आता प्रॉपर स्टेटमेंट काय होईल. डी बाय डी टी लागलं म्हणजे द रेट ऑफ चेंज ऑफ थिटा म्हणजे टेम्परेचर ऑफ बॉडी द रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर ऑफ बॉडी इज प्रोपोर्शनल टू डिफरन्स बिटवीन कोणाकोणामधला टेम्परेचर ऑफ बॉडी अँड टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. कळलं. प्रॉपर स्टेटमेंट काय तर रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर ऑफ बॉडी इज प्रोपोर्शनल टू डिफरन्स बिटवीन टेम्परेचर ऑफ बॉडी अँड टेम्परेचर ऑफ सराउंडिंग इट सेल्फ. टेम्परेचर कुठलं राहील स्वतःच राहील सराउंडिंगचं पण टेम्परेचर स्वतःच राहील. म्हणून पुढे शब्द काय लावायचा इट सेल्फ हा शब्द झाल्याच्या नंतर जरुरी आहे. तू व्हिडिओ काढायला मी इथं आणि टेम्परेचर घ्यायला पाकिस्तानातला असं नाही होणार. व्हिडिओ मी महाराष्ट्रात काढायला पुण्यात काढायला ना तर टेम्परेचर इथलच राहील. कळलं. मी इथं टेम्परेचर सराउंडिंग गेलो पाकिस्तानातलं किंवा टेम्परेचर मी तिकडे दुसरीकडे कुठेतरी टेम्परेचर स्वतःच बॉडी इथलं गेलो असं नाही. इटसेल्फ म्हणजे काय जिथं बॉडी असेल तिथलंच टेम्परेचर घ्यायचं म्हणून त्याला म्हणायचं इटसेल्फ. कळलं स्टेटमेंट एका मार्क्ससाठी काय स्टेटमेंट बोललो मी. हा फार्मा ध्यानात असं पाठ करण्यासारखं काहीच नाही लय सोपं आहे. रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर ऑफ बॉडी इज प्रोपोर्शनल टू डिफरन्स बिटवीन टेम्परेचर ऑफ बॉडी अँड टेम्परेचर ऑफ सराउंडिंग इटसेल्फ. कळलं. काय याच्यावर स्टेटमेंट डी बाय डी टी म्हणजे काय द रेट ऑफ चेंज ऑफ कोणाचा थिटा म्हणजे कोण टेम्परेचर ऑफ बॉडी तर म्हणायचं टेम्परेचर ऑफ बॉडी नंतर काय विथ रिस्पेक्ट टू टाइम विथ रिस्पेक्ट टू टाइम त्यानंतर काय अल्फा अल्फा म्हणजे कोण तुमचा ते प्रोपोर्शनल इज प्रोपोर्शनल टू काय दोघांचा डिफरन्स बिटवीन पहिल्यांदा कोण आहे टेम्परेचर ऑफ बॉडी थिटा म्हणजे टेम्परेचर ऑफ बॉडी अँड थिटा 0 म्हणजे कोण टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. आणि पुढे शब्द काय लावायचा इट सेल्फ. हे झालं तुमचं स्टेटमेंट कोणाचं न्यूटन्स लॉ कूलिंग. कळलं. पाठ करण्यासारखं काही नाही. पहिली गोष्ट तर टेन्शन घेऊ नका याच्यावर स्टेटमेंट कधी विचारलेलं नाही. 99% चान्सेस याच्यावर स्टेटमेंट विचारणारच नाही. पण 1% गॅरंटी मी देत नाही. कळेपर्यंत तर हे झालं त्याचं स्टेटमेंट त्याच्यात पाठ करण्यासारखं काही नाही. ओके आता आलो आपण आपल्या मेन मुद्द्यावर. त्याचं म्हणणं आहे जसा टाइम चेंज होईल तसं टेम्परेचर बॉडीचं चेंज होत जाईल. सगळ्याला माहितच आहे ना सगळ्याला माहिती आहे की समजा चहा रूम समजा आपण 90 डिग्रीवर चहा आहे आपला तपवला. ओके चहा जसा जसा तुम्ही 5 मिनिटं ठेवचाल 10 मिनिटं ठेवचाल 15 मिनिटं ठेवचाल 20 मिनिटं ठेवचाल तसं टेम्परेचर त्याचं काय होत जाईल कमी होत जाईल ना टेम्परेचर. म्हणजे बॉडी ती थंडी होत जाईल ना. पहिलं 90 होतं जसं 5 मिनिटांनंतर 80 होईल 10 मिनिटांनंतर 70 होईल म्हणजे बॉडीचं टेम्परेचर काय होत जाईल कमी होत जाईल. बॉडीचं टेम्परेचर कमी व्हायला म्हणजे बॉडी थंडी होईल. कळलं. म्हणून याचं नाव आहे न्यूटन्स लॉ कूलिंग. हे आपल्याला माहिती आहे की कोणती बॉडी गरम असली कालांतराने जसा टाइम निघून जाईल तशी थंडी होत जाईल. आपल्याला माहिती आहे फक्त आपली एकच चूक झाली आपण मांडलं नाही त्यानं मांडलं.
म्हणून त्याचं नाव आहे. कळेपर्यंत तर काळजीपूर्वक समजून घ्या आता मी काय बोलतो ते. ओके चलो आता येतो मी मेन मुद्द्यावर. आता इथून खरा मेन मुद्दा चालू झाला आपला. तर न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग म्हणल्यावर तुम्हाला एकच काम करायचं, पहिल्यांदा लिहायचा फॉर्म्युला. ओके समजून घ्या. लिहिला फॉर्म्युला झाल्याच्या नंतर काय करायचं तुम्हाला, प्रोपोर्शनल कॉन्स्टंट काढायचा. तर काय येणार मायनस के थिटा मायनस थिटा 0. हा मायनस के येण्याच्या म्हणजे कारण काय आहे, कधी कधी याची जर व्हॅल्यू 50 असली आणि याची 30 असली, कधी कधी याची 30 असू शकते आणि याची 50 असू शकते, मग याचं उत्तर येणार +20 आणि याचं उत्तर -20. ते मायनसचं बॅलन्स करण्यासाठी तर मायनस असतं. कळेपर्यंत कारण याच्यातला डिफरन्स कधी मायनस असू शकते कधी प्लस असू शकते. ओके त्याच्यामुळे आपण काय घेतलं तर मायनस घेतलं. ओके आपण नाही सायंटिफिक. मग आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचं. डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचं म्हणजे काय करायचं माहिती का, त्या डेरिव्हेटिव्ह मधल्या ज्या किमती असतात त्या काढायच्या. त्या डेरिव्हेटिव्ह मधल्या किमती कोण आहेत, थिटा आणि टी. आणि ज्या डेरिव्हेटिव्ह मधल्या किमती असतात ना ते ऑलवेज व्हेरिएबल असतात. ते नेहमी ध्यानात ठेवायचं, ते नेहमी ऑलवेज व्हेरिएबल असतात. मग आपल्याला डेरिव्हेटिव्हच्या किमती काढायच्या म्हणजे थिटा आणि टी ची किंमत काढायची. थिटा आणि टी किंमत काढण्यासाठी थिटा आणि टी केल्या डेरिव्हेटिव्हच्या आतनी, म्हणजे डेरिव्हेटिव्ह बाहेर गायब करायला लागेल. डेरिव्हेटिव्ह एकच क्वांटिटी गायब करते ती म्हणजे इंटिग्रेशन. पण इंटिग्रेशन कधी पॉसिबल आहे, त्या थिटा संग थिटाचं फंक्शन पाहिजे, dt संग टीचं फंक्शन पाहिजे, म्हणजे व्हेरिएबल सेपरेबल मेथड वापरायची. मग इथे व्हेरिएबल सेपरेट होते का, होते. सगळं क्वांटिटी कडे आणायची आणि तिकडे होऊन जायचं. म्हणजे काय येणार d थिटा अपॉन थिटा मायनस थिटा 0 = मायनस के dt झाले व्हेरिएबल सेपरेट. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगचं कोणत्याही गणित आलं तुम्हाला ही स्टेप करायची. नसेल तुम्हाला त्याचा पाठच करा समजत नसेल. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगचं गणित 100% येणार, पेपरात येणार मध्ये येणार आणि तुम्हाला कॉमन हेच करायचं. मग व्हेरिएबल सेपरेट मेथड झाली, नंतर काय करायचं इंटिग्रेशन करायचं. -k इंटिग्रेशन dt + c. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं इंटिग्रेशन log ऑफ थिटा मायनस थिटा 0 = -kt + c. नसल होत तुम्हाला काही इथून सुरुवात करू नका, डायरेक्ट हे लिहा. हे लिहिलं इनडायरेक्ट हे लिहा आणि डायरेक्ट हे लिहा. ओके 5 स्टेप होत्या. 5 स्टेप मी तुम्हाला 3 स्टेप केलं. कळत नसेल या 3 स्टेप पाठ करायच्या. या 3 स्टेप पेपरात प्रत्येक गणित न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगच्या प्रत्येक गणितात या 3 स्टेप कॉमन आहेत म्हणजे आहेत इथपर्यंत सॉल्व्ह करायचं. आता याच्या पुढे काय करायचं ते सांगतो ऐका. आता सगळ्यात 5 टॉपिक M2 मध्ये, सगळ्यात 5 टॉपिक M2 मध्ये. आणि मला तरी वाटतं मी जे मेथड फॉलो टाकणार तीच फॉलो करायची, पुस्तकाला मेथड फॉलो करायचे नाही. पुस्तकाला प्रत्येक मध्ये इंटिग्रेशन आहे, मी फक्त एका जागेवर इंटिग्रेशन करणार, नंतर सगळं कॅल्क्युलेशन आहे. कळेपर्यंत तर समजून घ्या. आता मी काय बोलतो ते काळजीपूर्वक समजून घ्या. तर पहिल्यांदा काय करायचं माहिती का, एक टेबल बनवायचा टीचा आणि थिटाचा. प्रत्येक गणितात हा टेबल बनवायचा प्रत्येक गणितात. आता हे टेबल बनवू शकता नाही हा टेबल बनवू शकता. पहिल्यांदा थिटा घेण्यात टी घ्या, टी घेण्यात थिटा घ्या, त्याच काय नसते. ओके सगळ्या धड्यातला हा 5वा धडा चालू आपला. हा धडा चालू आहे 5वा युनिट. आणि 5व्या युनिट मध्ये एक शॉर्टकट सांगितलेली होती मी, पुन्हा सांगतो. 5व्या युनिट मध्ये जिथं जिथं पहिल्यांदा टाइमचा संबंध येते ना कोण्या प्रॉब्लेम मध्ये, ते प्रॉब्लेम तुमचं LR सर्किट असो, RC सर्किट असो, एसीएमचा असो का न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगचा असो, जिथं टाइमचा संबंध येते 5व्या युनिट मध्ये तिथं पहिल्यांदा टाइम ऑलवेज घ्यायचा 0. प्रत्येक गणितात पहिल्यांदा टाइम 0 पकडायचा. कळलं? त्याच्यामुळे कारण सांगतो नंतर काय 0 पकडायचा. कारण कोणतीही गोष्ट थंडी होण्यापासून त्याचं काही ना काही एक इनिशियल पॉइंट असते. कळलं? जेव्हा तुम्ही चहा याच्यावर असते, गॅसवर असते, गॅस चालू असते, तेव्हा त्याचं टेम्परेचर मेंटेन असते 90 110 काय ते मेंटेन असते. जेव्हा तुम्ही चहा बंद करता तिथं तुमचा टाइम सुरू असते टेम्परेचर थंड व्हायचा. सुरुवातीचा टाइम 0 पकडायचा. कारण सुरुवातीत झिरोच्या टाइम असते त्याचा, त्या टाइमला ते टेम्परेचर मेंटेन असते. आणि जेव्हा 0 पासून काहीतरी सेकंड मिनिट झाले तेव्हा ते टेम्परेचर कमी होत जाते. म्हणून पहिल्या गोष्ट टाइम काय पकडायचा आलोय 0 पकडायचा, जिथं टाइमचा संबंध येते ते काळजीपूर्वक ऐका. ओके आणि गणित नाही समजलं मी 2-3 देणार त्यातून सगळं कव्हर होऊन जाणार. चालते तर काळजीपूर्वक लक्ष द्या. मग आता बघायचं याच्यात प्रश्न वाचायचा नाही सहसा. पहिल्यांदा टाइम बघा काय दिलेलं आहे. 0 आपण पकडला. गणितामध्ये पहिल्यांदा टाइम बघा अशी ओळ मध्ये कोणता टाइम दिलेला आहे, कोणता टाइम दिलेला आहे, टाइम हा इथं 5 मिनिट. मिनिटून समजायचा टाइम आहे. मिनिट म्हणजे कोणाचं टाइमचं. तर दुसऱ्या डब्यात लिहायचा 5. डबल टाइम दिसते का, टाइम हा डबल टाइम दिला किती 10. 10च्या पुढे कोणता टाइम दिला का नाही, म्हणजे बस हे डबे तयार झाले. आता उरला थिटा. इथं आपला जो थिटा पण आहे आणि थिटा 0 पण आहे, या दोन गोष्टी तुम्हाला 100% कन्फ्युज करतील.
100% कन्फ्युजन करतील या दोन गोष्टी. कारण थिटा म्हणजे टेम्परेचर ऑफ बॉडी, थिटा झिरो म्हणजे टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. जसं की त्याची व्हॅल्यू फिक्स असते. जसं आता मी रूम मध्ये, रूमचं टेम्परेचर मेंटेन आहे, रूमचं टेम्परेचर मेंटेन आहे. ओके, तर थिटा झिरोची ही किंमत फिक्स असेल, मग ती शोधायला लागते आपल्याला. ओके, तर ती शोधायसाठी ध्यानात ठेवायचं, एक तर प्रश्नात पहा तर टेम्परेचर ऑफ सराउंडिंग सरळ सरळ दिलेलं आहे का, तर टेम्परेचर ऑफ सराउंडिंग शब्द तुम्हाला कुठं दिसत नसेल. तीन गोष्टी आहेत त्याच्या, एक तर सराउंडिंग शब्द बघा, नाही तर एअर शब्द बघा, नाही तर शब्द बघा रूम शब्द बघा. असे शब्द दिलेले राहतील, जे शब्द आला समजायचं टेम्परेचर ऑफ सराउंडिंग आहे म्हणजे थिटा झिरोची किंमत आहे. तर बघा बरं, या तीन शब्दापैकी कुठं कोणता शब्द दिसते, हे बघा रूम दिसला तुम्हाला शब्द. रूम टेम्परेचर किती दिलं 20, म्हणून थिटा झिरोची किंमत काय झाली 20 डिग्री सेल्सिअस. ही त्याची शॉर्टकट आहे. थिटा झिरो फाइंड करण्यासाठी पाहायचं सराउंडिंग शब्द आहे, एअर शब्द आहे, रूम शब्द आहे. या सराउंडिंग शब्द जर प्रश्न आला सराउंडिंगच्या पुढचा असते थिटा झिरो, जर एअर शब्द आला तर एअरच्या पुढचा असते थिटा झिरो, रूम आला तर रूमच्या पुढचा असते थिटा झिरो. कळलं झालं. मग हा थिटा झिरो पाहायला 20, हा 20 शब्द डबल थिटाच्या किमतीत धरायचा नाही. आता बघा, आता आपल्याला थिटा झिरो फिक्स झाला, आता उरल्या थिटा ज्या किमती असतील त्या थिटाच्या असतील. तर पहिले थिटा काय दिलेले 100, दुसरा थिटा काय दिलेला आहे, हा पकडायचा, हा झाला कटला हा. दुसरा थिटा काय दिलेला आहे, दुसरा थिटा काय दिलेला आहे 60. तिसरा थिटा दिलेला नाही, याचा अर्थ थिटाच काढायचा. आणि प्रश्नात दिलेला आहे व्हॉट विल बी टेम्परेचर ऑफ 10 मिनिट्स, 10 मिनिटांनंतर टेम्परेचर, हा त्याचा टेबल राहील. कळलं. जसं की मी आता तुम्हाला बोललो, थिटा झिरो काढण्यासाठी सराउंडिंग शब्द, एअर शब्द आणि रूम शब्द ध्यानात ठेवा. तुम्ही हे तीन शब्द ध्यानात नाही ठेवले तर दुसरे एक शॉर्टकट आहे. याच्यात ऑब्झर्वेशन करायचं. 20, 100, 60 याच्यामध्ये सगळ्यात लहान व्हॅल्यू कोणती 20. नेहमी ध्यानात ठेवायचं, प्रश्नात दिलेली सगळ्यात लहान व्हॅल्यू असते कोणाची माहिती का, थिटा झिरोची. असं नसते, पण ही आपली तात्पुरती शॉर्टकट आहे, जे की तुमच्या पेपरात यूज होणार. असं नसते बरं, पण ही शॉर्टकट ध्यानात ठेवा, तुमच्या पेपरात काम येईल, तुम्हाला धोका देणार नाही शॉर्टकट. मग दोन गोष्टी सांगितल्या, टेम्परेचर ऑफ थिटा झिरो कसा फाइंड करायचा, ते 3 नाव बघायचे. नाही तर दुसरी सगळ्यात गोष्ट, जी सगळ्यात लहान व्हॅल्यू असते ना ती असते थिटा झिरोची. ध्यानातच ठेवायचं. याच्यापेक्षा झिरो आहे, झिरो म्हणजे लहान, जसं म्हणतो तू झिरो आहे तुला ऐकीच नाही, तसं झिरो म्हणजे सगळ्यात लहान जी व्हॅल्यू असते ती असते थिटा झिरोची. आता तुम्ही म्हणसाल पूर्व म्हणते सर 5 आणि 10 नाही का, अरे बाबा थिटा म्हणजे डिग्री सेल्सिअस, हे 5-10 मिनिट झालं, मिनिट म्हणजे टाइम व्हॅल्यू येते. थिटा झिरो म्हणजे समजते का डिग्री सेल्सिअस, तर डिग्री सेल्सिअस मध्ये सगळ्यात लहान व्हॅल्यू असते थिटा झिरोची. असं नसते, पण तुमचा काम होऊन जाईल, म्हणजे धोका बसणार नाही. हे ध्यानात ठेवा, तुम्हाला इथं कामा पडेल, आपल्या युनिव्हर्सिटी आपल्या कामा पडेल, कळेल पर्यंत. चला आता इथून पुढे मेन ट्विस्ट आहे, आपल्याला ही किमती काढायच्या. मग 3 टेबल आले, 3 टेबल यूज करायचे आणि आपल्याला ही किंमत काढायची. दुसरी महत्वाची गोष्ट, हा टेबल यासाठी तुम्हाला तयार करून दिला. टेबल मध्ये तुमचं ऑब्झर्वेशन असेल त्या टेबल मध्ये उत्तर लपलेलं आहे. बघा, पहिला टाइम 0 होता, नंतर 5 झाला, नंतर 10 झाला, म्हणजे टाइम वाढत जाईल. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग तुमच्या कळलं का, टाइम वाढत जाईल. टेम्परेचर पहिले किती होतं 100, नंतर किती झालं 60, नंतर काढायचं. तुमच्या एक लक्षात असेल टेबलला तुम्हाला तोंडी किंमत ऑलरेडी तुम्ही सांगू शकता अंदाजी की ही किंमत येऊ शकते, एक अंदाज धरू शकता. तुम्हाला एवढं कळलं की 0 5 झाला, 5 10 झाला टाइम, म्हणजे टाइम वाढला आणि टेम्परेचर कमी होत चाललं, म्हणजे तुमचं आन्सर 100% या 60 पेक्षा कमी आलं तर उत्तर बरोबर आहे. कळलं मी काय बोललं, हे ऑब्झर्वेशन करायचं सगळं. म्हणजे तुमचं उत्तर त्या थिटाची किंमत काढायची ना, ते 60 पेक्षा कमी आली पाहिजे. मग ती 50, 40, 30 काही असू शकते, 60 पेक्षा कमी झाली पाहिजे. 60 पेक्षा कमी आले म्हणजे उत्तर बरोबर आहे, 60 पेक्षा जास्त आले म्हणजे उत्तर चुकलं. कळलं पर्यंत. तर बघा आता काय करायचं आपल्याला. पहिल्यांदा न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग मध्ये तुमचं एकच काम आहे, टेबल पहिल्यांदा ड्रॉ करायचा. टेबलची मी तुम्हाला शॉर्टकट सांगितली, नाही कळली तर मी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये सांगतो, चालते. मग चला लक्ष द्या. मग पहिल्यांदा फॉर्म्युला याचा न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. काय फॉर्म्युला आपला, बाय न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. काय फॉर्म्युला, जसं मी सांगितलं मग, डी थिटा बाय डी टी इज इक्वल टू मायनस के इन ब्रॅकेट थिटा मायनस थिटा झिरो. नंतर काय कराल, व्हेरिएबल सेपरेट कराल. व्हेरिएबल सेपरेट म्हणजे काय, थिटा अपॉन थिटा मायनस थिटा झिरो इज इक्वल टू मायनस के डी टी. नंतर याचं इंटिग्रेशन कराल, डी थिटा अपॉन थिटा मायनस थिटा झिरो इज इक्वल टू मायनस के इंटिग्रेशन डी टी प्लस सी. नंतर याचं इंटिग्रेशन कराल, इंटिग्रेशन फिक्स आहे, तर लॉग ऑफ थिटा मायनस थिटा झिरो इज इक्वल टू मायनस के टी
प्लस सी. एवढं तुमच्या प्रत्येक गटात कॉमन राहील. एवढं कॉमनच राहणार प्रत्येक गणित न्यूटनचा उपयोग आकडे बदलतील, बाकी सगळं सेम राहील. कळलं? एवढं तुम्ही कॉमन लिहायचंच. आता बघा इथं एक ट्विस्ट आहे. थिटाच्या किमती चेंज व्हायला, फक्त थिटा झिरो फिक्स राहायला. ते काम करा, थिटा झिरोची किंमत फिक्स देऊन टाकायचं. थिटा झिरोची किंमत काय? थिटा मायनस 20 इज इक्वल टू मायनस केटी प्लस सी, आणि याला इक्वेशन म्हणायचं 1. कळलं? आता काय करायचे? 3 टेबल वापरायचे. हे 3 टेबल कोणासाठी वापरायचे? सी साठी, के साठी, थिटासाठी. हे 3 टेबल वापरायचे. ओके. सी की आता फिक्स आहे, कधी कधी टी साठी वापरायचा, कधी कधी थिटासाठी वापरायचा. आता इथं काय विचारलं? थिटा विचारला ना, म्हणजे 3 टेबल कोणासाठी असतील पहा. बरोबर 3 टेबल आहेत. तर 3 टेबल म्हणजे 3 व्हॅल्यू साठी असतात. मग इथं व्हॅल्यू कोणाची काढायची? टी ची काढायची, थिटाची काढायची. तर तुम्हाला व्हॅल्यू काढायची थिटाची. म्हणजे हा टेबल असेल सी के थिटा. सी आणि के साठी फिक्स राहणार, हे अननोन आहेत. सी आणि के साठी फिक्स राहणार, फक्त के आणि टी साठी, सॉरी थिटा आणि के टी साठी फिक्स नसणार. कधी थिटा काय साठी काढायची व्हॅल्यू, कधी कधी टी साठी काढायची. कळलं? मग आता गणितात आपल्याला कोण काढायचं? थिटा. म्हणजे याचा अर्थ थिटा, के, सी ह्या 3 किमती काढायच्या. मग पहिला टेबल यूज करा. मग पहिला टेबल काय सांगते? इफ टी बरोबर 0 देन थिटा बरोबर किती दिला? 100. ही व्हॅल्यू पुट करायची इन इक्वेशन 1. चालतं. पहिल्या इक्वेशन पहिला टेबल. मग ह्या किमती तो पुट करा. काय ना इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यावर लॉग ऑफ थिटा मायनस 20. मग थिटाची किंमत किती आहे? 100 मायनस 20 बरोबर 0 इंटू मायनस के प्लस सी. मग टाका, हे तर 0 होणार. म्हणजे लॉग ऑफ 80 बरोबर 0 प्लस सी म्हणजे 0. म्हणजे सी ची व्हॅल्यू किती भेटली? तर लॉग ऑफ 80. म्हणजे इथून कोणाची किंमत भेटली आपल्याला? सी ची. तर सी कुठे आहे? 1 मध्ये. ही व्हॅल्यू 1 मध्ये टाकायची. जिथं सी आहे तिथं टाकून द्यायचं. ओके. मग इक्वेशन 1 इम्प्लाइज, इक्वेशन 1 मध्ये टाकल्यावर काय येणार? लॉग ऑफ थिटा मायनस 20 इज इक्वल टू मायनस केटी प्लस लॉग 80. लॉग 80. मग तुम्ही याला इक्वेशन 2 म्हणलं तरी चालते. पण मला काय वाटते माहितीये का? या इक्वेशन 2 म्हणल्यापेक्षा इथे कॅल्क्युलेशन होते ना. इथं पण लॉग आहे, इथं पण लॉग आहे. हा जर लॉग इकडे आला तर मायनस होते, काहीतरी लॉग ए मायनस लॉग बीचा फॉर्म्युला लागते. तिथे 3 स्टेप आहेत. 3 स्टेपचे ते फॉर्म्युला लावायच्या नंतर 2 स्टेप मध्ये होती. म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन वाचते. तुम्ही याला इक्वेशन 2 केलं तरी चालते. काही पुढे लॉग कॅल्क्युलेशन किंमत काढते ते पण चालते. ओके. पण मी माझ्या पद्धतीने करतो. हे लॉग मी काय करतो इकडे घेऊन येतो. तर लॉग ऑफ थिटा मायनस 20 मायनस लॉग 80 इज इक्वल टू मायनस केटी. तर लॉग ऑफ थिटा मायनस 20 अपॉन 80 इज इक्वल टू मायनस केटी. याला म्हणतो इक्वेशन 2. आता बघा, याला जरी म्हणलं असतं इक्वेशन 2 तरी चाललं असतं. पण मी याला का म्हणलं? इथं 3 स्टेप होत्या, इथं 2 स्टेप आहे. मग सर तुम्ही याच्यावर हे कसं काय लिहिलं? त्याच्यावर हे लिहिण्यासाठी फॉर्म्युला असते, काय माहिती का? लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी. सेम कॅल्क्युलेशन मी जे करणार ना, ते कॅल्क्युलेशन कोणतं गणित देऊ त्यानंतर तेच करायचं, फक्त आपले बदलतील. पद्धत फिक्स आहे गणिताची. चालतंय. मग हे झालं 2. तर पहिला डबा यूज झाला. आता दुसरा डबा. आणि एक मजेशीर गोष्ट, पहिल्या इक्वेशन साठी पहिला डबा, दुसऱ्या इक्वेशन साठी दुसरा डबा, तर तिसरा डबा यूज करण्यासाठी तिसरं इक्वेशन लागेल. चालतंय. मग दुसरा डबा काय म्हणजे सांगा? दुसऱ्या डब्यामध्ये टी बरोबर 5 देन थिटा बरोबर किती आहे? 60. ही व्हॅल्यू पुट करायची. इनपुट पुट इन इक्वेशन 2 यामध्ये पुट करायचं. चला सांगा काय ना पुट केल्याच्या लॉग ऑफ थिटाची किंमत 60 आहे. तर 60 मायनस 20 40. 40 भागिले 80 बरोबर मायनस 5k. इथं टीची व्हॅल्यू टाकली ना. मग इथं आपल्याला काय समजते? कोणाची किंमत निघाली? जशी इथं सी ची किंमत निघाली होती तर के ची किंमत काढा. मग के बरोबर इथं मल्टिप्लाय इकडे केल्यावर डिवाइड 1/5 लॉग ऑफ, इथं भाग जाते 1/2 किंवा 0.5 लिहिलं तरी चालतं. मग इथं कोणाची किंमत भेटली भाऊ? के ची. मग के कुठे आहे? इक्वेशन 2 मध्ये. ही किंमत डबल इक्वेशन 2 मध्ये टाकायची. मग पुट के इन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 मध्ये टाकल्यावर काय? इथं लिहितो मी आता वर. आता वर लिहितो मी. आता समजून घ्या. 2 मध्ये टाकल्यावर काय? सांगा काय 2 मध्ये टाकल्यावर? ही किंमत इथे टाकायची 2 मध्ये. तर लॉग ऑफ थिटा मायनस 20 अपॉन 80 बरोबर बघा हे व्हॅल्यू पण इथे टाकायचं. म्हणजे मायनस टी जशी तसा इंटू के ची व्हॅल्यू टाकायची इथे. काय? -1/5
लॉग ऑफ 1/2. तुमच्या लक्षात असेल हा मायनस प्लस होऊन जाईल, म्हणजे लॉग ऑफ थिटा मायनस 20/80 बरोबर t/5 लॉग 1/2 आणि याला म्हणायचं इक्वेशन नंबर 3. तिसऱ्या इक्वेशन साठी तिसरा डबा. आता तिसऱ्या डब्यामध्ये फक्त टी दिलेला आहे, म्हणजे काय इफ टी बरोबर 10 दिलेले आहे, थिटा बरोबर माहित नाही, म्हणजे याचा अर्थ काढायचा. टाका मग इक्वेशन 3 मध्ये. इक्वेशन 3 इम्प्लाइज लॉग ऑफ थिटाची किंमत काढायची आपल्याला. थिटा मायनस 20/80 बरोबर 10/5 लॉग 1/2. मग हे कॅल्क्युलेशन करा. 10/5 म्हणजे किती? 2. किंमत काढायची कोणाची आपल्याला? थिटाची. थिटा कुठं अटकलेला आहे? लॉगच्या आतनी. मग लॉगच्या आतनी थिटा अटकलेला आहे, याचा लॉग कॅन्सल करायचा. मग आता पहा, इथं जर 2 नसता तर लॉग लॉग कॅन्सल केला असता मी, पण इथं 2 असल्यामुळे हे लॉग लॉग कॅन्सल होत नाही, बिकॉज याचा कोएफिशियंट 1 आहे, याचा 2 आहे. ते प्रॉब्लेम 2 करायला, जे प्रॉब्लेम करायला त्याला घेऊन जायचं वर. जसं मी लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे आणि इथं पण सांगतो. आपल्या दैनंदिन जीवनातला नियम असते ना, जे आपल्या नादाला लागले त्याला आपण वर घेऊन जातो. आजकालची परिस्थिती नादाला लागली म्हणजे डायरेक्ट खुपसाच्या वर पाठवून द्यायचं, वर माझी माहिती आहे तुम्हाला. आता हे प्रॉब्लेम करू लागले म्हणजे वर घ्यायचं. वर मी जबरदस्ती लिहिलेलं नाही, एक फॉर्म्युला असतो m log a इज इक्वल टू log a चा पॉवर m. हाच फॉर्म्युला इथे लावायचा. मग लॉग लॉग कॅन्सल, उरला काय? थिटा मायनस 20/80 बरोबर 1/4. मग आता कॅल्क्युलेशन, जस्ट कॅल्क्युलेशन आहे करत आहे. मग कॅल्क्युलेशन काय येणार तुमचं वगैरे? कॅल्क्युलेशन करा आता. हा इकडे डिवाइड, इकडे गेल्यावर मल्टिप्लाय, म्हणजे थिटा मायनस 20 बरोबर 80/4. थिटा मायनस 20 बरोबर 80/4 म्हणजे किती? 20. हा जर तिकडे झाला थिटा बरोबर 20 प्लस 20, तर थिटा बरोबर किती आला? 40 डिग्री सेल्सिअस. उत्तर बरोबर काय चूक आहे तुम्ही सांगा. 60 पेक्षा किंमत कमी आहे पाहिजे होती, आली का 60 पेक्षा कमी, म्हणजे याचा अर्थ बरोबर आहे. कळलं? नसेल कळलं दुसरं गणित घेऊया, नोट नका करू. चलो नेक्स्ट गणित. ओके, हा टॉपिक मार्क गेले नाही पाहिजे. 100% पेपर टॉपिक येणार म्हणजे येणार, 5 मार्क देऊन जाणार. चालते? काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. आता चला दुसरं गणित घेऊ आपण. चालते? बघा, प्रॉब्लेम मोडत नाही मी, फक्त आकडे हे करतो. प्रॉब्लेम लिहायला पुन्हा मला त्रास होते. चालते? फक्त आकडे हे करतो. व्हॉट विल बी द टेम्परेचर? हा चला, बॉडी इथं 80 डिग्री सेल्सिअस इक्वल्स टू इथं 40 इक्वल्स टू 40. ओके, what will be the temperature after 40 minutes? So, equals to in 20 minutes. तर 40 minutes. ऐंशी इथं 60 40. ओके, चलो. ते थेरोटिकल प्रश्न असल्यामुळे थोडं लिहायला त्रास होते. व्हिडिओचा पण 5 मिनिटं लागतात, म्हणून मी काय केलं, आकडे चेंज केले फक्त. ओके, याच्यात काहीच घेणं नाही तुम्हाला, फक्त आकडेच घेणं नाही. ओके, चला बघा प्रश्न काय म्हणते. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगचं गणित कसं ओळखायचं? आता हे ओळखायचं गणित कसं? 6व्या नंबर प्रश्न येणार. 6व्या नंबर पाहिजे टेम्परेचर ऑफ बॉडी, वॉटर, हीटर, हे तर तुम्हाला कळते. टाइम आणि टेम्परेचर दिलं, समजा न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग आहे. चालते? मग पहिले टेबल सांगितलं, ते टेबल ड्रॉ करा. काय टेबल सांगितलं मास्तरनं? मास्तरने एक टेबल सांगितलं टी आणि थिटा, आणि मास्तरने हे पण सांगितलं होतं काय, की मास्तर म्हणे 5व्या धड्यात जर टी आला, टाइम आला, तर पहिल्यांदा टाइम 0 पकडायचा. मग पहिल्यांदा टाइम पकडा 0. आता 0 नंतर टाइम बघा काय दिलेला टाइम काय दिलेला टाइम 20 मिनिट.
मग इथं दुसऱ्या डब्यात लिहायचं 20. दुसरा टाइम काय काय दिलेलं आहे 40. झाला 3च डबे तयार होते. ओके. मग थिटा पहा, पहिले थिटा काय दिलेलं आहे बघा, पहिले थिटा 80. मग इथं प्रॉब्लेम आहे थिटा आणि थिटा 0 मध्ये प्रॉब्लेम आहे. तर पहिले सांगितलं मी तुम्हाला थिटा 0 ओळखायचा कसा. थिटा 0 3 गोष्टी ओळखायचा. सराउंडिंग शब्द पहा, एअर शब्द पहा, नाही रूम शब्द पहा. इथं काय शब्द आलेला आहे बघा बरं, याच्यात शब्द आलेला आहे रूम. रूमच्या पुढे काय 40 असं पण म्हणा, किंवा सगळ्यात लहान व्हॅल्यू का तुम्ही थिटाची कोणती, सगळ्यात लहान पहिली व्हॅल्यू 80, दुसरी 60 आणि तिसरी किती 40. या तिघांमध्ये सगळ्यात लहान व्हॅल्यू कोणती 40. म्हणजे थिटा 0 झाला तर 40 डिग्री सेल्सिअस. सगळ्यात लहान डिग्री सेल्सिअसची सगळ्यात लहान व्हॅल्यू असते ती थिटा 0 असते. आलं ध्यानात ठेवायचं. असं नसते पण इथं असतं. इथं तुमचं काम होऊन जाईल त्यात. हे चुकीचं आहे की बाबा सगळ्यात लहान व्हॅल्यू असते थिटा 0 चुकीचं आहे. पण चुकीचं नाही, एक शॉर्टकट सांगायला तुम्हाला बरं. मग थिटा 0 झाला 40, हा डबल गिनतीत पकडायचा नाही, हा गिनतीत पकडायचा नाही डबल. मग उरलेल्या किमतीला थिटाची पहिली किंमत काय 80, दुसरी किंमत काय 60 आणि तिसरी किंमत दिलेली आहे का नाही दिलेली. म्हणजे याचाच अर्थ ही किंमत काढायची. आणि त्याला विचारलं ना व्हॉट मीन्स द टेम्परेचर ऑफ बॉडी. ओके चालतंय. मग चला, मग इथून पुढे कॉमन होतं मास्तर, इथून पुढे कॉमन बोलला होता काय, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग इज, किंवा बाय न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. काय फॉर्म्युला, डी थिटा बाय dt इज प्रोपोर्शनल टू थिटा मायनस थिटा 0 किंवा इज इक्वल टू मायनस के. कसं लिहा. मग त्याच्यानंतर कॉमन फिक्स मेथड कॉमन आहे का. त्याच्यानंतर मेथड काय होती व्हेरिएबल सेपरेट, किंवा नसं समजलं पाठच करायचं इज इक्वल टू मायनस के dt. याच्यानंतर मास्तरांना सांगितलं होतं की व्हेरिएबल सेपरेट झाले म्हणजे काय करायचं, इंटिग्रेट करायचं. त्याचं इंटिग्रेशन काय आहे, इंटिग्रेशन डी थिटा अपॉन थिटा मायनस थिटा 0 इज इक्वल टू मायनस के dt प्लस सी. त्याच्यानंतर पण फिक्स होतं, काय फिक्स होतं याचं डायरेक्ट इंटिग्रेशन पाठच करायचं. लॉग ऑफ थिटा मायनस थिटा 0 इज इक्वल टू मायनस के टी प्लस सी. फिक्स, सगळं फिक्स आहे. नसेल एवढं समजत, ही स्टेप पाठ करा, ही स्टेप पाठ करा, ही स्टेप पाठ करा, 3 स्टेप पाठ करा. नाही लिहून द्या, लिहून द्यायच्या म्हणल्यापेक्षा सॉरी पाठ करा. पण मागे गेले लक्षात राहत नसते तर मागच्या रफ नाव टाकायचं तिथे लिहून घ्यायचं. लक्षात राहत नसेल पेपर आधी लक्षात राहत, पेपर आधी अर्ध्या 1 घंट्याआधी काय वाचा लक्षात राहत. गेल्या काय करायचं 3 स्टेप ध्यानात ठेवायच्या. मस्त पेपर भेटल्याच्या नंतर आन्सर शीट भेटल्यानंतर मागं नाव टाकायचं रफ, आणि त्या रफवर 3 स्टेप लिहून टाकायच्या. चालतंय, चला लक्षात घ्या. मग इथे गोष्ट फिक्स आहे आपली थिटा 0 ची व्हॅल्यू, तर थिटा 0 ची व्हॅल्यू टाकून द्या. थिटा 0 काय आपल्याजवळ थिटा मायनस 40 इज इक्वल टू मायनस के टी प्लस सी. दिस इज कॉल्ड इक्वेशन नंबर 1. मग पहिल्यासाठी पहिला डबा यूज करा. पहिल्यांदा टी किती दिलेलं आहे 0 आणि थिटा किती दिलेलं आहे 60, सॉरी किती दिलेलं आहे 80. टाका इक्वेशन मध्ये इन इक्वेशन 1. चालतंय. बघा कोणाची कोण भेटीतून टाकल्यानंतर लॉग ऑफ 80 मायनस 40 म्हणजे 40 बरोबर 0 प्लस सी. तर सी ची किंमत किती भेटली जाता लॉग 40. मग सी कुठे आहे आपल्याजवळ, सी इक्वेशन 1 मध्ये, इक्वेशन मध्ये टाकून द्यायचं. ते स्टेप आहे सगळ्या. मग पुट सी इन इक्वेशन 1. तर 1 मध्ये पुट केल्यावर काय येणार आहे लॉग ऑफ थिटा मायनस 40 बरोबर मायनस के टी प्लस लॉग 40. मग याला एक तुम्ही इक्वेशन 2 म्हणू शकता. नाही तुम्हाला माहिती आहे हा जर लॉग इकडे आणला तर लॉग ए मायनस लॉग बी चा फॉर्म्युला लागते, गणित अजून सोपं जाते. तर इकडे घेऊन या. इकडे आणल्याच्या नंतर काय लॉग ऑफ थिटा मायनस 40 मायनस लॉग 40 बरोबर मायनस के टी. हे काय येणार तुमचं लॉग ऑफ थिटा मायनस 40 अपॉन 40 बरोबर मायनस के टी. दिस इज कॉल्ड इक्वेशन नंबर 2. याच्यावर हा फॉर्म्युला कसा आला, तर एक फॉर्म्युला आहे लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए बाय बी. हा फॉर्म्युला आहे. 2-3 गणित काळजीपूर्वक लक्ष दिलं ना, तुम्हाला कोणते गणित होते कोणते गणित तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे गणित सोडू नका कारण 5 मार्क जाते आणि सगळ्यात सोपं टॉपिक आहे. हे जर मग तुमचे याचे जर मार्क गेले तुमचे तर समजा जर आपले पास होण्याचे चान्सेस लय कमी आहेत कळेपर्यंत. तर समजून घ्या मी टॉपिकच असे कव्हर करणार की पेपरात ते तुमचं चांगलं मदत होणार. विश्वास असेल तर आपलं जसं की मी M1 साठी बोललो होतो, M1 ला पण मी जेवढं सांगितलं तेवढंच पेपरात आलं. M2 ला पण तेच फॉलो करा. ओके चांगलं होईल तुमचं.
आलं. मग आता पहिला डब्बा यूज झाला, आता दुसरा डब्बा यूज करा. दुसरा डब्बा काय, दुसऱ्या इक्वेशन साठी दुसरा डब्बा. टी बरोबर किती 20 मिनिट आणि थिटा बरोबर किती 60 डिग्री सेल्सिअस. ओके, तर आपण इक्वेशन 2 मध्ये इन इक्वेशन 2 काय सांगा, लॉग ऑफ थिटाची व्हॅल्यू 60, 60 मायनस 40 20, 20 अपॉन 40 इज इक्वल टू मायनस 20 के. ते तर समजतं आपल्याला के ची व्हॅल्यू भेटते. तर मायनस 20 मल्टिप्लाय, इकडे गेल्यावर काय डिवाइड, ते के बरोबर मायनस 1 अपॉन 20 लॉग ऑफ, इथं भाग जाते 20 एका 20, 20 दोन्ही 40, किंवा त्याला कोणी कॅल्क्युलेटर टाकते 0.5 लिहिलं तरी चालते कसं. मग इथून कोणाची किंमत भेटली आपल्याला, आपल्याला किंमत भेटली के ची. तर जिथं के तिथं टाकून द्या, पुढे के इक्वेशन 2 मध्ये टाका. पुट के इन इक्वेशन 2. मग 2 मध्ये टाकल्याच्या नंतर काय भेटेल सांगा बरं, लॉग ऑफ थिटा मायनस 40 अपॉन 40 इज इक्वल टू, बघा इथं किंमत टाकाल, ही के ची किंमत आहे ना, मी इथं टाकालो. तर हा के मायनस आहे, हा मायनस, मायनस मायनस काय होईल प्लस. इथं काय उरणार टी अपॉन 20 लॉग ऑफ 1/2. याला म्हणायचं भाऊ इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 3 साठी तिसरा डब्बा. तिसऱ्या डब्यात काय दिलेले, तिसऱ्या डब्यात दिलेले टी बरोबर 40 आणि ही व्हॅल्यू रिकामी. म्हणजे हा डब्बा कोणाचा, थिटाचा. म्हणजे थिटा पण रिकामा आहे, रिकामा आहे म्हणजे थिटा भरायचा आपल्याला, म्हणजे याचा अर्थ थिटाची किंमत काढायची. आणि हीच मेथड फॉलो करा, मी सांगतो ते. एकाच जागेवर इंटिग्रेशन आहे, एकाच जागेवर. ओरल इंटिग्रेशनचा भेव वाटते, एकाच जागेवर इंटिग्रेशन आहे, बाकी कुणीकडेच इंटिग्रेशन नाही. बघा ही मेथड फॉलो करा, ही मेथड तुम्हाला मी सोडून तुम्हाला मेथड कुठेच भेटणार नाही. सेल्फ क्रिएटेड मेथड आहे. ओके, तुम्हाला जर दुसऱ्या मेथड गणित असेल जे ते पाठ आहे ते फॉलो करू नका, तीच फॉलो करा. कंपल्शन नाही असं, पण ज्या विचार नवीन आहे त्याला काही समजत नाही तर हीच मेथड फॉलो करायची. ओके, काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं. मग टाका इक्वेशन 3 नंबर मध्ये. इक्वेशन 3 इम्प्लायच काय येणार, लॉग ऑफ टाका काय येणार, थिटा मायनस 40 अपॉन 40 बरोबर 40 भागिले 20 लॉग ऑफ 1/2. कोणाची किंमत काढायची आपल्याला, थिटाची. थिटाची किंमत काढायची. मग इथं तुम्हाला माहिती आहे 40 भागिले 20 म्हणजे किती 2. थिटाची किंमत काढायची, पण थिटा कुठं अटकेले, थिटा अटकेले लॉगच्या मधात. लॉग त्याला सोडेना, मग लॉग सोडेना म्हणजे लॉगले कॅन्सल करावं लागेल, लॉगले गायब करावं लागेल. मग लॉगले गायब कसं होईल, तिथं लॉगच्या पुढे काहीच नाही आणि इथं लॉगच्या पुढे 2 आहे. हे 2 याला कॅन्सल होते ना, मग 2 कॅन्सल. प्रॉब्लेम करायला लॉगला तर उडवायचं आपल्याला, पण लॉगच्या मधात पण कार्य करता येते त्याला प्रॉब्लेम करायला. मग जोपर्यंत हा उडवला नाही, याला उडवतात नाही, तोपर्यंत याला उडवतात नाही. याला उडवा, याला उडवायसाठी उडवणं म्हणजे हे उडवल्यावर पुढे जाईल, वर जाईल, याला घेऊन जाऊ वर. हे मी जबरदस्ती नाही लिहिले, फॉर्म्युला त्या फॉर्म्युलानुसार लिहिले. कोणता फॉर्म्युला आहे, लॉग एम लॉग ए इज इक्वल टू फॉर्म्युला काय, लॉग ए रेज टू पॉवर एम. या फॉर्म्युलानुसार मी त्याला वर नेलं. ओके, चला कॅन्सल. आता उडवू शकतो ना, मोकळा आहे. थिटा मायनस 40 अपॉन 40 इज इक्वल टू 1/2 चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4 झालं. मग हे इकडे डिवाइड, इकडे गेल्यावर मल्टिप्लाय. तर थिटा मायनस 40 बरोबर 40 भागिले 4 म्हणजेच किती 10, आणि हा मायनस 40 तिकडे गेल्यावर प्लस 40 म्हणजे किती आलं 50 डिग्री सेल्सिअस. उत्तर चुकलं का बरोबर आहे, टेबल मध्ये ऑब्झर्वेशन करायचं. पहिली किंमत किती होती 80, 80 किती झाली 60. मग तिसरा डबा 60 पेक्षा कमीच आहे पाहिजे. 50 ही व्हॅल्यू 60 पेक्षा कमी आहे म्हणजे आता आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणजे 40 मिनिटानंतर तुमचं टेम्परेचर राहील 50 डिग्री सेल्सिअस. ओके, हे 2 प्रॉब्लेम झाले थिटा काढण्यासाठी. याच्यात 2च पॉसिबिलिटी आहेत, कधी थिटा विचारतील आणि कधी टी विचारतील. याच्यात प्रॉब्लेम एकच आहे, थिटासाठी लॉग कॅल्शियम वापरायची गरज नाही, पण टाइम साठी कॅल्शियम वापरावं लागते. ओके, ते एक बघू, चला लक्ष द्या. आता एक प्रॉपर गणित लिहितो फळ्यावर, चालते. आता हे मोडतो, चला लक्ष द्या. हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचे 5 मार्क पडतील. ओके, तर काळजीपूर्वक लक्ष द्या बाबा. M2 अवघड विषय नाही, अभ्यास थोडा वेगळ्या पद्धतीने करावा लागते. जसं मी सांगतो तसा अभ्यास करा, काही प्रॉब्लेम जाणार नाही. ओके, चलो एक आपण टाइमवरला गणित घेऊ, चालते.
चलो बघा, अ बॉडी ॲट टेम्परेचर 100 डिग्री सेल्सियस इज placed in a room whose temperature is 25 डिग्री सेल्सियस and cools to 80 डिग्री सेल्सियस in 10 minutes. Find time when the temperature will be 60 degrees Celsius. Will be 60 degrees Celsius. प्रश्न तेच, सगळं तेच करायचं. कधी थिटा विचारतील, कधी टाइम विचारतील, या दोन गोष्टी बाहेर विचारणार नाहीत. 5 मार्क फिक्स आहे. मग मास्तरने काय सांगितलं? मास्तरने एकच सांगितलं, पहिल्यांदा टेबल ड्रॉ करायचा मस्त आपला. मी सांगतो तसं फॉलो करा. मग तुम्हाला जर वाटलं इथं टी लिहायचं तर टी लिहा, थिटा लिहायला थिटा लिहा. मागं पुढे लिहिलं काही फरक नसते. मास्तर डबल काय सांगितलं? जिथं पाचव्या युनिट मध्ये जिथं टी म्हणजे टाइमचा संबंध आहे, पहिल्यांदा टाइम घ्यायचा 0. दुसरा टाइम बघा काय दिलेलं आहे, 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 काय दिलेलं आहे. 10 मिनिट्स युनिट असते टाइमचं, डिग्री सेल्सियस युनिट असते थिटाचं. तेवढं कळलं पाहिजे. मग दुसरा टाइम दिलेला आहे 10. तिसरा टाइम दिलेला आहे का, दिलेला आहे का, दिलेला. तिसरा टाइम दिलेलं नाही, म्हणजे बरे कमाल आहे. आता विषय राहिला थिटा आणि थिटा 0. तर थिटा 0 ची व्हॅल्यू कोणती असते? 3 शब्द सांगितले. सराउंडिंग एअर रूम, नाव बघा, सराउंडिंग एअर रूम. रूम आलं, रूम टेम्परेचर किती दिलं? 25. किंवा याची दुसरी शॉर्टकट सांगितली होती, सगळ्यात कमी थिटाची व्हॅल्यू बघा, 100, 25, 80. याच्यामध्ये सगळ्यात लहान व्हॅल्यू कोण आहे? 25. म्हणून ही व्हॅल्यू असते थिटा 0 ची. कळलं? मग थिटा 0 गिनती धरायचं. उरलेल्या वेळेस थिटाच्या पहिली व्हॅल्यू किती? 100. दुसरी व्हॅल्यू किती दिलेली आहे? 80. तिसरी व्हॅल्यू किती दिलेली आहे? 60. म्हणजे याचा हा डबा रिकामा राहिला, म्हणजे 100% टी ची व्हॅल्यू काढायची. आणि त्यानं प्रश्न विचारलेला आहे, फाइंड द टाइम. कळलं? तेच प्रोसेस काय सांगितलं मास्तर? न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग बाय न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. काय फॉर्म्युला? डी थिटा बाय डी टी इज इक्वल टू मायनस के थिटा मायनस थिटा 0. तेच प्रोसेस व्हेरिएबल सेपरेट करायचे. व्हेरिएबल सेपरेट करण्यासाठी इकडं आणा थिटा मायनस थिटा 0 आणि डीटी तिकडे घेऊन जा. डीटी तिकडे येणार काय होईल? मायनस के डीटी. व्हेरिएबल सेपरेट झाले तर नंतर त्याचा इंटिग्रेशन करा. आता हे पाठ व्हायला पाहिजे. पहिले सांगितलं स्टेप सगळं कॉमन आहे. याचं इंटिग्रेशन पाठ माहित नसेल तर डायरेक्ट पाठ करायचं. स्टेप पाठ करा. मायनस के टी प्लस सी. बट मी इथे एक व्हॅल्यू टाकू शकतो जी की चेंजेबल नाही. चेंजेबल एकच व्हॅल्यू नाही, थिटा 0. मग आधीच टाकून द्या. थिटा 0 ची किंमत किती आहे? मायनस 25 इक्वल टू मायनस के टी प्लस सी. आणि दिस इज कॉल्ड इक्वेशन नंबर 1. पहिल्या इक्वेशन साठी पहिला डबा यूज करा. काय पहिला डबा? इफ टी बरोबर 0 देन टेम्परेचर बरोबर 100 डिग्री सेल्सिअस. युनिट नाही दिलं तरी चालते, सोडा ते. कॅल्क्युलेशन मध्ये प्रॉब्लेम होते, चालते. मग टाका इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय येणार? लॉग ऑफ थिटाची किंमत आहे 100 मायनस 25 इज इक्वल टू 0 प्लस सी. ही टी ची व्हॅल्यू टाकलं 0 होईल ना ते. याचा अर्थ इथून सी ची किंमत काय भेटली? लॉग ऑफ 100 मायनस 25 म्हणजे 75. ही सी ची व्हॅल्यू कुठे आहे? सी इक्वेशन 1 मध्ये टाकून द्या. इक्वेशन 1 इम्प्लाइज जिथं सी येते टाकून द्या लागेल ना. तेच प्रोसेस सगळी, काहीच वेगळं नाही. आकडे वेगळे आहेत. मग जिथं सी येते टाकून द्या. सी इक्वेशन 1 मध्ये थिटा मायनस 100 इज इक्वल टू मायनस के टी प्लस लॉग 75. मग तुम्ही याला इक्वेशन 2 म्हणू शकता ना, पण मी नाही म्हणणार. प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते. तुम्हाला तुमची स्टाईल वापरा, मी माझी स्टाईल वापरतो.
मी काय करतो, हा लॉग इकडे घेऊन येतो, हा जर इकडे लॉग आणला ते फॉर्म्युला लागते, फॉर्म्युला लागल्यानंतर हे 3 स्टेप आहेत, 1 2 3, त्याचं कन्व्हर्शन 2 मध्ये होते, म्हणजे मला लिहायला सोपं जाईल. ओके, तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. तुम्हाला जर वाटलं मला सर याला 2 द्यायचं तर देऊ शकतो, काय लोड नाही यायचं, तेवढं स्वातंत्र्य येतं, चालतंय. आता तुला शोकच असं ऐकायचं नाही मास्तरच्या म्हणतात तू काही करू शकतो, कर बाबा. मायनस लॉग 75 इज इक्वल टू मायनस KT. मग फॉर्म्युला आहे लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए प्लस बी, थिटा मायनस 100. तुमचं एक ऑब्झर्वेशन असेल तर सगळीकडे स्टेप कॉमन आहे पहा. निश्चित कॉल इक्वेशन नंबर 2. पहिल्या नंबरसाठी पहिला डबा, दुसऱ्या नंबरसाठी दुसरा डबा. यूज करा दुसरा डबा. काय दुसरा डबा? व्हॉट इज द दुसरा डबा? इफ टी बरोबर 10 देन थिटा बरोबर 80. मग ही किंमत इक्वेशन 2 मध्ये पुट करा. इक्वेशन 2 मध्ये पुट केल्याच्या नंतर काय लॉग ऑफ सॉरी इथं गलती झाली रे आपली. इथं 25 आहे, सॉरी इथं 25 आहे, इथं 25 आहे, इथं 25 आहे, इथं 25 आहे. ओके, टाका इक्वेशन 2 मध्ये. तर थिटाची व्हॅल्यू किती आपल्याला 80. 80 मायनस 25 अपॉन 75 बरोबर मायनस 10K. कोणाची किंमत घडवली के ची. हा 10 इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यावर डिवाइड. K इज इक्वल टू मायनस 1/10 लॉग ऑफ 80 मधून 20 गेले, 60 मधून 5 गेले, 55. कोणाची किंमत घटली इथून के ची. इथं तुम्ही भागाकार करू शकता, राहू द्या काय नका लोड. के ची व्हॅल्यू भेटली. के कुठे आपल्याला इक्वेशन 2 मध्ये, डबल इक्वेशन 2 मध्ये पुट करा. पुट के इंटू, पुट केल्यावर काय येईल लॉग ऑफ थिटा मायनस 25 अपॉन 75 बरोबर हा मायनस आणि हा मायनस होईल प्लस. म्हणजे ही व्हॅल्यू इथे टाकल्याच्या नंतर काय होईल मायनस मायनस प्लस, म्हणजे उरलं काय टी अपॉन 10 लॉग ऑफ 55 भागिले 75. दिस इज कॉल्ड इक्वेशन नंबर 3. तिसऱ्या इक्वेशन साठी तिसरा डब्बा यूज करायचा. मग करा. तिसऱ्या इक्वेशन साठी तिसरा डब्बा काय सांगा आता. मग इफ टी बरोबर माहित नाही आणि थिटा बरोबर माहित आहे. इन इक्वेशन 3 म्हणजे आता आपल्याला टी काढायचा. टाका थिटाची व्हॅल्यू काय ना लॉग ऑफ तिसऱ्या नंबरचं इक्वेशन काय इथं काय 60 मायनस 25 अपॉन 75 बरोबर टी बाय 10 लॉग ऑफ 55 भागिले 75. इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट किंमत काढायची कोणाची आपल्याला टीच. म्हणजे स्टेप मध्ये काय कराल 60 मधून 20 गेले 40 मधून 5 गेले 35 भागिले 75 बरोबर टी अपॉन 10 लॉग ऑफ 55 भागिले 75. आता तुम्हाला एक माझा प्रश्न आहे, लॉग कॅन्सल करसाल का? काय व्हॅल्यू कॅल्शियम काढता येईल? टी लॉगच्या आत नाही का बाहेर आहे? बाहेर आहे, याचा अर्थ लॉग कॅन्सल करायची गरज नाही. मगाच्या नंतर काय होतं लॉगच्या आतनी थिटा असल्यामुळे आपल्याला थिटा कॅन्सल करायची गरज होती. ओके, इथे लॉगच्या आतनी नाहीच ना. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही व्हॅल्यू कॅल्शियम टाकता येत नव्हती. ही व्हॅल्यू कॅल्शियम टाकता येत नव्हती. का टाकता येत नव्हती? कॅल्शियम फक्त आकडा घेता येतो, व्हेरिएबल घेतात नाही. आता मला सांग, ही व्हॅल्यू कॅल्शियम टाकू शकतो मी? याच्यात नाही थिटा नाही ती, ही पण व्हॅल्यू मी कॅल्शियम टाकू शकतो. इथं कॅल्शियम टाकता येत नव्हती व्हॅल्यू बिकॉज थिटाची किंमत माहित नव्हती. ओके, दुसरा महत्वाचा इथं टी लॉगच्या बाहेर आहे, लॉगच्या बाहेर आपल्याला लोडच नाही आणि व्हॅल्यू कॅल्शियम टाकू शकतो. मग ही व्हॅल्यू माझ्याजवळ कॅल्शियम नाही बिकॉज मोबाईलवर कॅल्शियम मोबाईलमध्ये मोबाईल शूट चालू आहे. तर ही व्हॅल्यू तुम्ही कॅल्शियम टाकायची, ही व्हॅल्यू कॅल्शियम टाकायची. इथं पोरं चुकवते, इथं काळजीपूर्वक लक्षात घ्या. इथं तुम्ही चुकवता 100% इथं चुकवता तुम्ही 100% चुकवता. काय चुकवता तुम्ही? तुम्ही फक्त एकच मिस्टेक करता, कॅल्शियम मध्ये एलओजी नावाचं पण फंक्शन आहे आणि एलियन नावाचं पण फंक्शन. हे घेतात तुम्ही, पोरं हे समजत नाही, हे घ्यायचं हे घ्यायचं, नेमकं दोघात कन्फ्युज झालं, गणित चुकते. तोंडात आलेला घास तुमचा वाया आला. इथपर्यंत आले म्हणजे इथं आल्यावर गणित चुकलं त्याचं काहीच महत्व नाही. फुकटचा एक स्टेपचा इथे नंतर एक स्टेप की 5 मार्क भेटतात तुम्हाला. इथं गणित चुकलं की तुमचा 1 किंवा 2 मार्क कटले जाईल. तर नेहमी ध्यानात ठेवा
नेहमी ध्यानात ठेवा, कॅल्सीत लॉग वापरायचा आपल्याला एलियन. कोणता लॉग वापरायचा? एलियनच वापरायचा. जरी मी एलओजी लिहिला, सवय असते मला एलियन लिहायची सवय नाही, याला वाचवायला एलियन लिहावं लागते, पण मी काय लिहितो? एलओजी लिहितो, कारण मला पहिल्यापासून एलओजी लिहायची सवय. एलओजी म्हणजे आपल्यासाठी ते एलियन, एवढं तुम्हाला फिट करा, एलियनच वापरायचा. ही गोष्ट तुम्हाला फिट करा, एलियनच वापरायचं. एलियन नॅचरल लॉगच वापरायचं. कळलं? मग कॅल्शियम मध्ये काय करायचं? कॅल्शियम मध्ये ही किंमत टाकायची एलियन 35. एलियन फंक्शन दाखवायचं, एलियनच्या मध्ये 35 हे दाखवायचं. काहीतरी मायने 0 काहीतरी किंमत येणार, याची पण किंमत एलियन काहीतरी टाकायची, काहीतरी येणार. मग किंमत आल्याच्या नंतर काय करायचं? टी बरोबर हे ते तुम्हाला करता येणार. ओके. आता याची किंमत मला माहिती, तर मी कॅल्शियम ऑलरेडी काढून घेतली. याची किंमत आहे 24.57 टी म्हणजे कोणाला टाइमच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? मिनिट्स. आपण पण मिनिट्स मध्येच लिहायचं. ओके. आता हे उत्तर चुकलं का बरोबर कसं चेक कराल? डबा पाहायचा. डबा पहिला टाइम काय होता? 0. दुसरा टाइम काय? 10. म्हणजे टाइम 0 आणि 10 झाला, 10 वाढेल काय? वाढायला पाहिजे. मग 10 पेक्षा ही किंमत वाढलेली आहे का? आहे, म्हणजे उत्तर बरोबर आहे. इथं दोन गोष्टी मिस्टेक नाही करायच्या. 1000 वेळा सांगतो, डबल सांगत नाही. आणि मला माहिती एवढं सांगून तुम्हाला लाजा नाही. तुम्ही चूक करता म्हणजे करताच, लाजत नाही तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे एलओजी वापरायचा नाही, एलियन वापरायचा. ही पहिली मिस्टेक करता तुम्ही, ती ध्यानात ठेवायची. एलियन वापरायचा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय? तुम्हाला एक बेकार सवय आहे. बेकार याला तुम्ही काय करता माहिती आहे? याला तुम्हाला बेकार सवय, याला तुम्ही अप्रॉक्सिमेट 25 करता. हे करायचं नाही ना. 55 हे सवय तुम्हाला पॉईंट मध्ये उत्तर आलं की लगेच इथं काय करायचं? 24 ला 25 करून टाकायचं. त्याचे पण नियम असते. ते काय नियम? 24 ला 25 कधी करायचं? जर आपल्याला विचारलं असतं बाबा हाताची संख्या काढा किंवा बोटाची संख्या काढा, बोटांची, हाताच्या बोटांची संख्या काढा. समजा बोटाची संख्या अशी आली असती 24.57, तर माणसाला असे बोट असतात का? 24 पण अशा हाताचे बोट पॉईंट मध्ये असतात का? मग तुम्ही याला 25 लिहिलं तर ठीक आहे ना. ते तुम्हाला विचारलं असेल डोक्यांची संख्या काढा, तर 25 लिहिलं ठीक आहे ना. जर तुम्हाला विचारलं असतं बाबा समजा डोळ्याची संख्या काढा, तर ठीक आहे, तुम्ही असं लिहिलं म्हणून. की तुम्हाला विचारलं असतं माणसाची संख्या काढा, समजा माणसाची संख्या काढा, तर अशी माणसं असतील का पॉईंट मध्ये, तर मग ठीक आहे ना, तिथं तुम्ही 25 लिहा. पण टाइम असा नसू शकते का? टेम्परेचर पॉईंट मध्ये नसू शकते का? तर ह्यावर असंच राहू द्या. इथे शहाणपणा करायचं नाही. ते तुम्हाला सगळं सांगतो, शहाणपणा करायचा नाही. माणसाला कळलं पाहिजे माणसं की कोणतं पॉईंट मध्ये राहायचं, कोणतं राऊंड ऑफ करायचं, पॉईंट राऊंड ऑफ करायचं. कळलं ना? तर टाइम असा असू शकते पॉईंट मध्ये, असं राहू द्या. टेम्परेचर मध्ये पॉईंट मध्ये आलं, पॉईंट मध्येच राहू द्या. आणि नेहमी सवय पाडा, कॅल्शियम मध्ये जर असे समजा कॅल्शियम मध्ये असं जर दिलं असतं 24.57 2 4 6 8 असं काय दिलं असतं, तर पॉईंट नंतर कधी 4 घरं लिहायची सवय पाडा. कळलं? हे कळलं पाहिजे तुम्हाला. कळत नाही पुढे पॉईंट मध्ये लिहायचं, पुढे पॉईंट मध्ये लिहायचं नाही, असंच राहू द्या. पॉईंट काही काढून टाकायचं, समजलं ना. जी गोष्ट पॉईंट मध्ये नसते, लॉजिकल गोष्ट आहे, डोळे, माणसाचं नाक, माणसाची संख्या, माणसाच्या बोटाची संख्या, हाताची संख्या, ह्या अशा गोष्टी असतात. जनावरची संख्या, पायाची संख्या, हे पॉईंट मध्ये नसतात ना. माणसं जर समजा पायांची संख्या विचारली, नंबर ऑफ लेग्स विचारले, तर नंबर ऑफ लेग्स असे नसू शकतात ना. लॉजिकल जरा आकलीचा भाग आहे, तर मग तर तुम्ही 25 लिहिला असतं. पण टाइम असा असू शकते ना, टाइम पॉईंट मध्ये होऊ शकते, मिनी सेकंद असू शकते ना टाइम, टेम्परेचर बॉडीचं असू शकते पॉईंट मध्ये, मग त्याला तसंच राहू द्या. कळलं? तर हा टाइम झालेला आहे. मग टाइम काढल्याची किंमत विचारल्यानंतर टेबलमध्ये पाहायचं, टेबलमध्ये समजलेलं असतं उत्तर चुकलं का बरोबर आहे. टाइम आपल्याला 10 पेक्षा जास्त पाहिजे होता, भेटला म्हणजे उत्तर बरोबर. चालते. एक लास्ट गणित घेतो, याच्यानंतर व्हिडिओ स्टॉप करू आपण. चालते. लास्ट गणित लक्षात द्या, लास्ट. प्रश्न मोडतो, त्याच्यावर दुसराच प्रश्न लिहू आपण. चालते. याच्यात खाडतो नको. लास्ट प्रश्न बघा, किती वाजलो? किती? 12 झाले का?
लास्ट प्रश्न घेऊ, लास्ट. त्याच्यानंतर कोणता जरी प्रश्न आला सॉल्व्ह करता आला पाहिजे. बदलून बदलून काय बघायला आकडे बदलतील. आता एक प्रश्न सांगा, एक प्रश्न तुम्ही मिस्टेक करू शकता, तो प्रश्न घ्या तुम्ही. बघा 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 लक्ष द्या. एक प्रश्न तुम्ही चुकू शकता, 100% मध्ये तुमच्यावर विश्वास आहे. प्रश्न तुम्ही चुकवू शकता. बघा, if the temperature of body drops from 100 degrees Celsius to 60 degrees Celsius